अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत करते. याची सुरुवात करते. म्हणजे आपल्या सगळ्यांना आता माहितीच आहे की परवा सोमवारी 29 जून 2026 सोमवार या दिवशी वट पौर्णिमा तिथी आलेली आहे. म्हणजेच काय तर ज्येष्ठ पौर्णिमा तिथी सुद्धा असणार आहे आणि या दिवशी वट सावित्री व्रत देखील केले जाणार आहे. प्रत्येक सुवासिनी या दिवशी उपवास व्रत करून पूजा विधी करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्य व उदंड आयुष्य सोबत अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं यासाठी हे मनोभावे श्रद्धेने दिवसभर हे व्रत करत असते, पूजा विधी करत असते. पण आता आपल्यास माहिती असेलच की वट पौर्णिमा तिथी खूप प्रभावी तिथी असते प्रत्येक सुवासिनीसाठी. आता या दिवशी आपल्याला चुकूनही एक असा 1.5 तास आहे, त्या 1.5 तासाच्या राहू काळामध्ये आपल्याला चुकूनही पूजा करायची नाही आहे. तो 1.5 तास आपल्याला टाळायचाच आहे. प्रत्येक महिन्याला तो टाळायचाच आहे. ज्याला शक्य असेल ते नक्कीच टाळावं. आणि अजून एक सांगेल की या दिवशी खूप लोकांचे प्रश्न आले किंवा कमेंट बॉक्समध्ये की ताई असं ऐकलं आहे की वट पौर्णिमेच्या दिवशी आपण सोमवार पण आहे तर या दिवशी केस धुवू नये किंवा डोक्यावर आंघोळ करू नये असं म्हटलं जात आहे. तर हे खरं आहे की नाही किंवा नक्कीच केस धुवावे की नाही वट पौर्णिमेच्या दिवशी याबद्दल देखील आम्हाला माहिती द्या. तर चला मग आपण याच्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ जाणून घेऊया. शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला कुठलीही माहिती अपुरी भेटणार नाही आणि शंका देखील निर्माण होणार नाही. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करायला देखील विसरू नका जेणेकरून आपले जे काही नवनवीन व्हिडिओ येतात ते सगळे तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर मंडळींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे येत्या सोमवारी 29 जूनला वट पौर्णिमा म्हणजेच वट सावित्री व्रत सर्व ठिकाणी साजरे केले जाणार आहे. आता प्रत्येक सुवासिनीसाठी हे व्रत खूप महत्वाचं असतं कारण की अखंड सौभाग्याचा आशीर्वाद प्राप्त करून देणार हे व्रत आहे. सोबतच आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभण्यासाठी सोबत त्याला प्रत्येकामध्ये यश मिळावं, आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी वाढीस लागावी यासाठी हे व्रत खूप खूप प्रभावी मानलं गेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक सुवासिनी या दिवशी काळजी घेते की कुठलीही गोष्ट राहू नये, पूजा विधीमध्ये कुठलं साहित्य राहू नये किंवा कुठलीही चूक आपल्याकडून घडू नये. घाई गडबडमध्ये का असेना पण चुकूनही चूक घडू नये असं म्हटलं गेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक सुवासिनी स्त्री खूप काळजी घेते या दिवशी. सर्व काही तयारी आता आज उद्या 2 दिवसातच सर्व काही तयारी करून ठेवतात महिला, कारण की मुलांची शाळा चालू आहेत, मिस्टरांचं ऑफिस असतं, अजून पण काही भरपूर गोष्टी असतात. त्या सगळ्या धावपळीमध्ये आपल्या वट पौर्णिमेची तयारी आहे, स्वतःचा साज शृंगार करणे आहे, वडाची पूजा करायला जाणं आहे, ह्या पण गोष्टी करायच्या. त्यामुळे सर्व गोष्टीमध्ये गडबडीमध्ये चुकूनही आपल्याला तो 1.5 तासाचा राहू काळामध्ये जाऊन पूजा करायची नाही आहे. आता एक सांगेल की आता वट पौर्णिमा तिथी केव्हा चालू होते केव्हा संपते आपणास माहिती असेल तरी सुद्धा जे काही नवीन आहेत आपले बघणारे सबस्क्रायबर त्यासाठी सांगते मी की वट पौर्णिमा तिथी जी आहे ती 29 जूनला सोमवारी पहाटे 3:07 चालू होणार आहे आणि 30 जूनला पहाटे 5:27 संपणार आहे. त्याच्यामुळे 29 जून 2026 सोमवारी दिवसभर आपली ज्येष्ठ पौर्णिमा तिथी असणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला पौर्णिमा तिथी सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत आपण वडाची पूजा करू शकता. पण त्यातल्या त्यात खूप जणांना शुभ मुहूर्त पाहिजे असतो की त्या शुभ मुहूर्तामध्येच मला वडाची पूजा करायची आहे किंवा कुठलंही कार्य चालू करायचं आहे. खूप लोकांना सवय असते की शुभ मुहूर्त पाहिजे. तर तुम्हाला करायचीच असेल शुभ मुहूर्तामध्ये पूजा तर सकाळी 6:30 वाजल्यापासून ते तुम्ही 12-12:30 पर्यंत तुम्ही पूजा करू शकता. तर याच्यामध्ये मी अजून अभिजात मुहूर्त, शुभ मुहूर्त आणि अमृत मुहूर्त याच्याबद्दल एक सगळ्यात पहिला एक व्हिडिओ टाकलेला आहे एक आठवडाभरापूर्वी. तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. त्यामध्ये संपूर्ण अमृत मुहूर्त, अभिजात मुहूर्त, शुभ मुहूर्त सांगितलेला आहे. पण मी थोडक्यात तुम्हाला शुभ मुहूर्त सांगते की सकाळी 6:30 पासून ते तुम्ही 12:30 पर्यंत तुम्ही पूजा करू शकता. पण त्यातल्या त्यात सुद्धा आपल्याला राहू काळ टाळायचा आहे. असं म्हटलं गेलं आहे की राहू काळामध्ये कुठले शुभ कार्य करू नये, जी काही महत्वाची कामं असतात ती सुद्धा आपल्याला टाळायची असतात या राहू काळामध्ये. त्याच्यामुळे आपल्याला राहू काळ जो आहे तो 29 जूनला सकाळी 7:30 वाजल्यापासून ते सकाळी 9 वाजेपर्यंत असणार आहे. खूप सारे व्हिडिओ आपले युट्यूबवर येत आहेत, त्याच्यामध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक वेगवेगळा टाइम सांगितलेला आहे. पण मी जो तुम्हाला टाइम सांगते आहे तो आपल्या दिनडोळे स्वामी समर्थ केंद्रातील मार्गदर्शनानुसारच राहू काळ सांगते आहे. त्याच्यामुळे हा आपल्या परमपूज्य गुरुवांनी सांगितलेला राहू काळ आहे. त्याच्यामुळे सोमवारी ठीक सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत राहू काळ असणार आहे आणि 7:30 ते 9 हा टाइम आपल्याला स्किप करायचा आहे वडाची पूजा करण्यासाठी. कारण की खूप महिला जॉबला जातात, 10 वाजता पंचिंग असतं, 10 वाजता किंवा त्यांना लवकर सकाळी पूजा करून घ्यायची घाई असते, मग आपण सगळं काही आल्यावरती करूयात बाकीची कामं, अशा पण खूप महिला करतात. तर नक्की सांगेल की तुम्ही करा, सकाळी तुमची इच्छा तुम्ही करा, पण सकाळी 7:30 ते 9 एवढा तुम्हाला 1.5 तास टाळायचा आहे. या वेळेमध्ये तुम्हाला चुकूनही वडाची पूजा करायला जायचं नाही आहे. हा राहू काळ आहे. आता तुमच्याकडे जर राहू काळ पाळतात तर तुम्ही पाळायचंच आहे. नसेल पाळत, तुमची परंपरा तुमच्या घरामध्ये नसेल, राहू काळ वगैरे काही नसतं, तर तुम्ही बिंदास जाऊन पूजा करू शकता. पण आमचं काम आहे कारण की आपल्या मार्गदर्शनात सांगितलेलं आहे आपल्या केंद्रामध्ये किंवा राहू काळामध्ये आपल्याला
चुकूनही आपल्याला म्हणजे हा अयोग्य वेळ मांडली गेली आहे, याच्यामध्ये आपल्याला शुभ कार्य, पूजा विधी असेल काही असेल ते करायचं नसतं. बाकी तुम्ही सेवा वगैरे करू शकता, पण शुभ कार्य जे असतात, पूजा विधी जे असते मोठमोठे ते करायचं नसतं. आणि वटपौर्णिमेची पूजा सुद्धा एक शुभ कार्यच आहे म्हणून सांगते आहे. बाकी तुम्ही 9 वाजेच्या नंतर तुम्ही पूजा करू शकता. अजून एक सांगेल, ज्यांना खरंच सकाळी खूप धावपळ असेल त्यांनी सकाळचा टायमिंग स्किप करावा. सरळ सरळ तुम्ही दुपारी 12च्या नंतर सुद्धा सर्व काही पूजा विधी करू शकता. कारण की कसं आहे, वडाची पूजा करणं हे आपण वर्षातून एकदाच करत असतो, त्यामुळे ती पण पूजा एक घाई गडबडीमध्ये उरकायचं म्हणून करू नका. कारण की वडाची पूजा आपणास माहिती आहे मागे कथा काय आहे. सावित्रीने मनोभावे श्रद्धेने ज्या भक्तीने यमाला संतुष्ट केलं होतं आणि वडाच्या झाडाखालीच सत्यवानाचे प्राण परत मिळाले होते आणि तिने त्या दिवसापासूनच मनोभावे श्रद्धेने वडाची पूजा करायला सुरुवात केली होती. ती आजतागायत परंपरा चालू आहे. त्याच्यामुळे कुठलीही पूजा विधी करा, कुठलीही सेवा करा, कुठलंही पारायण करा, कुठलंही नामस्मरण करा, पण त्याच्यामध्ये उरकायचं म्हणून गडबड म्हणून ती गोष्ट करू नका. ती कुठलीही तुमची फळप्राप्ती त्या सेवेची तुम्हाला मिळणार नाही, पूजा विधीची सुद्धा मिळणार नाही. म्हणून सगळे कामं सकाळी करून घ्या, काही गडबड नाही आहे. तुम्ही संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत जाऊन तुम्ही वडाची पूजा करू शकता. 5:30 टायमिंग का म्हटला, कारण की संध्याकाळी रात्री 6च्या नंतर तरी आपण वृक्षाला हात लावणे, कुठल्याही झाडाला हात लावणे असं म्हटलं गेलं आहे अंधारामध्ये. म्हणून सांगते की संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत तुम्ही वडाची पूजा करू शकता. म्हणून गडबड करू नका, मनोभावे श्रद्धेने सर्व घरातली कामं करून घ्या, नैवेद्य छान तयार करून घ्या. ते केल्यानंतर छान सावकाशपणे आपण मनोभावे श्रद्धे जाऊन वडाची पूजा करायची आहे. आता हे झालं राहू काळाचं. आता अजून एक प्रश्न खूप जण विचारतो, म्हणजेच काय की वटपौर्णिमेच्या दिवशी केस धुवावेत की नाही, डोक्यावरून स्नान करावं की नाही, खूप महिलांचा प्रश्न आहे. तरी मी एकच सांगेल की कुठलेही शुभ कार्य घरामध्ये असतील, कुठलीही पूजा विधी घरामध्ये असेल, कुठलीही चांगल्या गोष्टी घरामध्ये असतील, त्या दिवशी तुम्ही आवर्जून आपलं केस धुवू शकता. असा कुठलाच काही नियम नाही आहे. उलट चांगलंच आहे की आपण केस धुवून आपण एखादं व्रत करतो आहे, सुचिरभूत होऊन आपण एखादी स्वतःची अंगाची स्वच्छता पूर्णपणे करून जर एखादं व्रत वैकल्य पारायण जर करत असू, पूजा विधी करत असू, तर ते अतिशय उत्तम आहे. डोक्यामध्ये घाण साचलेली आहे, केस चिकट झालेले आहेत, घामाने चिकट झाले आहेत, प्रवासातून आलेलो आहे, अरे सोमवार आहे, अरे वटपौर्णिमा आहे, केस धुवायचे नसतात असं ऐकलं आहे कुठेतरी, म्हणून केस धुवायचे नाही. मग डोक्यामध्ये सगळं ती घाण सततचं इचिंग होणं, खाज सुटणं ते घामामुळे किंवा त्या घाणमुळे, आणि तसाच ह्याच्यामध्ये आपण जाऊन देवाची पूजा करणे किंवा कुठल्या घरामध्ये पूजा विधी करणे, शुभ कार्य करणे, हे तुम्हाला तरी पटतं का, तुम्ही सांगा मला. शास्त्रानुसार मी तुम्हाला एकच सांगेल, कुठलाही शुभ विधी असेल, पूजा विधी असेल, वटपौर्णिमा असेल, कुठलाही व्रत असेल तुमचं महिलांचं, आवर्जून सकाळी उठून आधी स्वतःची स्वच्छता करायची आहे शरीराची, केस पण धुवायचे आहेत. असा काही कुठला नियम नाही की केस न धुता केस धुवायचे नाही, पाप लागेल, असं काही नसतं. आता तरी मी एक सांगेल की आता तरी हा नियम कोणी पाळत नाही, बिनधास्त सगळ्या दिवशी सगळेजण केस धुतात, असं काही नियम नाही आहे. त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी खूप मोठा सौभाग्यवतीसाठी सण आहे, सुवासिनींसाठी. त्याच्यामुळे छान असं तयार व्हायचं असतं, केस नक्कीच धुवावे, 100% केस धुवून तुम्ही वडाची पूजा करू शकता. असं कुठल्याही मनामध्ये शंका आणू नका की केस धुवायचे नसतात, केस धुतलं तर काहीतरी अनर्थ होईल, असं काही नाही आहे. फक्त मनामध्ये श्रद्धा, भाव, भक्ती महत्वाची असते. चांगल्या विचाराने, चांगल्या मनाने तुम्ही वडाची पूजा करा, छान उपवास ठेवा आणि आपल्या पतीसोबत त्या दिवशी छान असे म्हणजे म्हणतात की चांगलं असं एकोपाने राहा. कारण की चुकूनही या दिवशी आपल्या मिस्टरांसोबत भांडण किंवा कुठले खटके उडण्याची काळजी घ्यायची आहे, आपल्या पतीचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि आपलं व्रत पूर्ण करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी आणि कुठल्याही शुभ कार्याच्या दिवशी केस धुवू शकता, याच्यामध्ये शंका नाही. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओ सांगितलेली आहे. नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ.